नमस्कार. आज आपल्याकडे लोक विद्यालय खैरीची एक सूचना आली आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागताची. 23 जून 2025 सकाळी 7 ते 11. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या शब्दानं सुवर्णिम स्वागत. म्हणजे फक्त स्वागत नाही तर सुवर्णिम. काय वाटतं याबद्दल? चला जरा खोलवर बघूया या सूचनेत. नक्कीच. सुवर्णिम हा शब्द निवडणं हे मला वाटतं फक्त एक औपचारिकते पलीकडचा विचार आहे. हे सुरुवातीलाच एक पॉझिटिव्ह आणि उत्साहाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय. ही फक्त तारीख नाही तर शाळेचा दृष्टिकोन सांगतेय. बरोबर. आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी तर बरीच तयारी दिसती आहे. म्हणजे बॅग, पुस्तकं, वह्या तर आहेतच, पण त्यासोबत उज्ज्वल भविष्यासाठी आदरातिथ्याने सत्कार असं स्पष्ट म्हटलंय आणि शाळेत उत्साहाचं वातावरण असेल यावरही भर दिलाय. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा ना, शाळेचा पहिला दिवस असतो, मुलांना थोडी भीती असते, नवीन जागा. अशा वेळी फक्त मटेरियल सपोर्ट नाही, म्हणजे पुस्तकं, वह्या नाही, तर तो जो भावनिक आधार आहे, सत्कार, उत्साह, तो खूप महत्वाचा ठरतो. आदरातिथ्याने सत्कार हे शब्द मुलांना आणि पालकांना पण कुठेतरी जोडतात शाळेसोबत. त्यांना आपलंसं वाटायला मदत होते. अगदी विश्वास बसतो की इथे मुलांची काळजी घेतली जाईल. आणि हे फक्त नवीन मुलांपुरतं नाहीये, जुन्या विद्यार्थ्यांचा पण विचार केलाय. त्यांच्या निरंतर प्रगतीचा गौरव करणार आहेत आणि त्यांना नवी उमेद घेऊन शैक्षणिक प्रवासाला सज्ज व्हायला सांगतायत. पूर्वीची ओळख जागृत ठेवत हे पण छान वाटलं. म्हणजे मागचं विसरलेलं नाहीयेत आपण. हो, हे खूप गरजेचं आहे. नाहीतर कसं होतं, नवीन वर्षाच्या गडबडीत जुने विद्यार्थी थोडे बाजूला पडल्यासारखे वाटण्याची शक्यता असते. त्यांच्या कामाची दखल घेणं, त्यांचा गौरव करणं, त्यांना नवी उमेद देणं, याने ते परत चार्ज होतात पुढच्या वर्षासाठी. बरोबर. आणि पूर्वीची ओळख जागृत ठेवणं म्हणजे त्यांच्या अनुभवाला पण महत्त्व आहे. सातत्य हात शाळेच्या वातावरणात. म्हणजे नवीन आणि जुने सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. पण मग काही व्यावहारिक सूचना पण दिसतायत. गणवेशात या, हो, वेळेवर या, कारण तासिका वेळेवर सुरू होतील. आणि विशेष म्हणजे खैरी बोरी, पिंपरी, सावित्री, कोची, कोसारा, आष्ठोना ह्या गावांचा उल्लेख करून तिथल्या विद्यार्थ्यांना पण बोलावलंय. या सूचनांमधून 2 गोष्टी एकदम स्पष्ट आहेत. एक म्हणजे शिस्त, गणवेश, वेळेचं पालन, तासिका वेळेवर सुरू होतील, हे वाक्य शैक्षणिक सिरियसनेस दाखवतं. आणि दुसरं म्हणजे समावेशकता, म्हणजे फक्त खैरी गाव नाही तर आजूबाजूच्या इतक्या सगळ्या गावांचा उल्लेख करणं. हो, हे दाखवतं की शाळा त्या संपूर्ण परिसरासाठी एक महत्त्वाचं केंद्र आहे. त्यांची पोहोच मोठी आहे किंवा ती वाढवायची आहे. सामाजिक बांधिलकी पण दिसते यात. म्हणजे केवळ शाळेच्या गेटमधला कार्यक्रम नाहीये हा. एका मोठ्या समुदायाला जोडण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. शिस्त, शिक्षण, इमोशनल सपोर्ट आणि सोशल इन्क्लुजन या सगळ्या गोष्टी एकाच सूचनेत एकत्र आणल्या आहेत त्यांनी. तर थोडक्यात काय, लोक विद्यालय खैरी फक्त नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करत नाहीये, तर ते एक सकारात्मक, शिस्तबद्ध आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं वातावरण निर्माण करण्याचा पाया रचत आहे असं दिसतंय. एकत्र करूया म्हणत याला नवनवीन शैक्षणिक आव्हाने आणि आनंदाच्या क्षणांची सुवर्ण संधी म्हणून बघितलं जातंय. सगळ्यांना शुभेच्छा आणि स्वागत तर आहेच. हे सगळं ऐकून एक विचार येतो मनात की शाळेचा तो पहिला दिवस, तिथलं स्वागत, ते वातावरण, याचं खरंच विद्यार्थ्याच्या संपूर्ण वर्षावर, त्याच्या शिकण्याच्या दृष्टिकोनावर, त्याच्या एकूण मानसिकतेवर किती परिणाम होत असेल. हा पहिला सुवर्णिम अनुभव खरोखरच त्यांच्या पुढच्या प्रवासाला एक वेगळी, सकारात्मक दिशा देऊ शकतो का, हा विचार करण्यासारखा मुद्दा.